सज्जन श्रोते साधक वाचक पाठक चिंतक हो. मागील 2 आध्यात्मिक निरूपणामध्ये पहिलं आध्यात्मिक निरूपण आत्मसाक्षात्कारावर होतं किंवा आत्मोद्धारावर होतं. पहिलं निरूपण आत्मोद्धारावर होतं आणि दुसऱ्या निरूपणात आत्मा जो जीवाचा उद्धार करतो त्या आत्म्याचा उद्धार करणं याचा नेमका अर्थ काय, म्हणून पहिलं निरूपण आत्मोद्धार आणि दुसरं निरूपण आत्मोद्धाराची यथार्थता. आत्मोद्धार शब्दाचा यथार्थ जसा आहे तसा अर्थ काय, यावर आपण या आधीची 2 निरूपणं पाहिली. आता त्या निरूपणाच्या अंगाने पुढे जाऊया. जेव्हा आपण आत्मोद्धार म्हणतो, आत्म्याच्या उद्धाराची यथार्थता म्हणतो, तेव्हा सरळ सरळ ब्रह्म आणि जीव म्हणजे ब्रह्मातूनच जीव निर्मिती झाली आणि जीव हा ब्रह्मापेक्षा वेगळा नाही, अशा अर्थाने ब्रह्म आणि जीव हे मूलतः एकच आहेत, हा त्याचा अर्थ आहे. आणि असं असताना जीवाने आपल्या जीवत्वाचा विचार करताना वस्तुतः आपण देह नसून आपण केवळ आणि केवळ आपल्या अंतरंगात असलेलं चैतन्य निधान, चैतन्याचा साठा किंवा चैतन्य रूपी प्रेरणा देणारी शक्ती आहोत, याचा विचार केला पाहिजे. हे यामध्ये सुचवायचं आहे. आणि हे सुचवतानाच अध्यात्मशास्त्राने किंवा त्याला आपण उपनिषद वेदांत शास्त्र म्हणतो, त्यांनी प्रत्येक जीवाला 2 देह असतात. त्यातील एक देह आहे त्याला अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म व दुसरा आधिभौतिक म्हणजे स्थूल, असे 2 देह प्रत्येक जीवाला असतात असे म्हटलेले आहे. जगातील सर्व जीवांना, आणि जवळजवळ सर्व जीव अज्ञ आहेत म्हणजे त्यांना नेमकं माहीत नाही की आपणाला एक अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म व दुसरा अधिभौतिक म्हणजे स्थूल असे 2 देह आहेत. आता हे सांगताना प्रथम आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की वेदांत शास्त्रानुसार जेव्हा हा विचार केलेला आहे तेव्हा वेदांत म्हणतो जीवो ब्रह्मैव ना परहा. जीव हा तत्वतः ब्रह्मच आहे, त्या कारणाने ते एकमेव अद्वितीयम, त्याच्यासारखे तेच स्वगत स्वतःमध्ये गेलेले, स्वतःमध्ये रमलेले, स्वगत स्वरममान, स्वगत म्हणजे स्वतःमध्ये लपलेलं, स्वरममान म्हणजे स्वतःमध्ये रममान झालेलं, सजातीय त्याच्या जातीचं तेच म्हणजे विजातीय म्हणजे अभेदरहित आहे. ते सजातीय आहे याचा अर्थच स्वतः त्याच्यासारखं तेच आहे आणि ते अभेदरहित आहे म्हणजे ते विजातीय नाही. म्हणून जीव आणि ब्रह्म एकच आहे. जीव हा तत्वतः ब्रह्मच आहे. त्यामुळे ब्रह्माला एकमेव अद्वितीयम, एकमेव द्वितीयम नास्ती, त्याच्यासारखा तोच दुसरं काही नाही असे म्हणतात. ह्याच ब्रह्माला स्वगत स्वतःमध्ये लपलेले, स्वरममान स्वतःमध्येच रममान होणारे, स्वजातीय आपल्याच जातीचे केवळ आणि केवळ एकच एक, आणि आपल्या जाती विरहित विजातीय म्हणजे दुसरं काही नाही, अभेदरहित असं म्हटलेलं आहे. तर जीव आणि ब्रह्म एकच आहे आणि ब्रह्मासारखं दुसरं काही नाही. पुढे हे जे ब्रह्म आहे ते जीव म्हणून जीव जगत ईश्वर असे पसरले. हे जे ब्रह्म आहे म्हणजे ही चैतन्य सत्ता आहे, तीच जीवांना जन्म देती झाली. त्या जीवांचं विश्व म्हणजे जीव जगत तयार झालं आणि जीवांचं विश्व जीव जगत म्हणून जेव्हा चैतन्याद्वारे प्रसृत झालं, विस्तारलं, तेव्हाच त्या चैतन्याने ईश्वर नियामक शक्ती म्हणून या जीव जगताचं नियंत्रण करायला सुरुवात केली. यातील मूळ मुद्दा एकच, ब्रह्म हे एकमेव आहे. ब्रह्मातूनच जीव निर्माण झाले, त्या जीवाचं जगत निर्माण झालं आणि ते ब्रह्मचैतन्यच त्या जीव आणि जगताचं आत बसून नियामक शक्ती ईश्वर म्हणून काम करते. आणि आत बसलेला ईश्वर म्हणजे ईश्वरो सर्व भूतानाम हृद्देशे अर्जुन तिष्ठती,
सर्व प्राणी मात्रांच्या आत हृदयस्थानी बसून जो चैतन्याचा बिंदू, जे चैतन्याचं निधान, जे चैतन्याचं सरोवर, जे चैतन्याचं, ज्याला आपण असं म्हणू शकतो, किंवा आत्मतत्वाचं जे अखंड असणार ऊर्जा रूप आहे त्यालाच ईश्वर म्हटलेलं आहे. आणि ऊर्जा रूपे चैतन्य म्हणजेच सर्व गोष्टी नियंत्रित करणारा ईश्वर किंवा नियामक शक्ती हा जीव आणि जीवाचं विस्तारित जगत याच्या आतमध्ये बसून आत्मा म्हणून, ईश्वर म्हणून, नियामक शक्ती म्हणून हे ब्रह्मचैतन्यच काम करत आहे. आता एक झालं सर्व जीवांच्या आत, सर्व जीवांच्या आत हृदयस्थानी आत्मचैतन्य आहे. ते आत्मचैतन्य जीवाला नियंत्रित करतं म्हणून त्याला ईश्वर म्हणतात. असे अनेकानेक जीव आहेत म्हणून या जीवांच्या जगताला जीव जगत म्हणतात. म्हणजे जीव जगत आणि जीवांच्या आत बसून नियंत्रण करणारे ईश्वरी तत्व म्हणजेच आत्मा हे जसं आहे तसं जीवांच्या बाहेर सुद्धा केवळ आणि केवळ चैतन्य आहे, त्याला परमात्मा म्हणतात. म्हणजे जीवांच्या बाहेर अवकाशात दोन जीवाच्या मधल्या जागेत केवळ आणि केवळ जे अथांग परमतत्व पसरलेलं आहे त्याला परमात्मा म्हणतात. आणि त्याच परमात्म्यातील काही अंशाने जीव जगत आणि त्याच्या आत बसून नियंत्रक शक्ती म्हणून काम करणारा जो कोणी आहे त्याला आत्मा म्हणतात. म्हणून आत्मा आणि परमात्मा म्हणजे दुसरं दिसतं काही नसून जीवा अंतर्गत आहे तो आत्मा आणि जीव बाह्य पोकळीमध्ये आहे, आकाशामध्ये, रिकाम्या जागेमध्ये चैतन्य म्हणून वावरतो तो परमात्मा. तर आता जीव आणि ब्रह्म याचं नातं पाहून झालं. आता पुढे जीव जगाची सृष्टी झाली व तिची उपपत्ती लावण्याकरता प्रकृतीची मायेची कल्पना केली गेली. आता प्रश्न असा आहे, जगात जे असतं ते असतं, ते काही अमक्या तमक्याने निर्माण केलं असं म्हणता येत नाही. पण तू जगात जे निर्माण झालं ते कसं निर्माण झालं याची उपपत्ती म्हणजे याची एक संगती, तार्किक संगती, अनुमानाने संगती, प्रत्यक्ष पुराव्याने संगती लावली जाते आणि विश्व उत्पत्तीचं रहस्य सांगितलं जातं. जसं ज्योतिषशास्त्र म्हटलं की ज्योतिषशास्त्राने काही ग्रह तारे, सूर्यमंडळ, नभोमंडळ झाल्यानंतर ज्याला आपण म्हणतो आकाशगंगा, ह्या काही ज्योतिषशास्त्राने निर्माण केलेल्या नाहीत, त्या प्रथम पासून आहेतच. पण तू ज्योतिषशास्त्र म्हणजे ग्रहमालिका झाल्यानंतर ज्याला ग्रहमालिका म्हणतात, या ग्रहमालिका या विश्वामध्ये अनेकानेक आहेत, अनेक सूर्य आहेत, ग्रह तारे, पृथ्वी, वेगवेगळी नक्षत्र आहेत, वेगवेगळे ग्रह आहेत, तारे आहेत, हे सर्व पूर्वीपासून आहे. परंतु हे जे पूर्वीपासून आहे ते नेमकं कसं आहे त्याची संगती लावणं आणि जे आहे त्याच्याच चैतन्याचं रहस्य ते कसं जन्माला आलं आणि ते कसं काम करतं हे ओळखणं आणि या ओळखीतून दोन वस्तूंमधून एक तिसरी वस्तू कशी निर्माण करता येते. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण पहिल्यापासून आहे, परंतु गुरुत्वाकर्षण पहिल्यापासून आहे त्या गुरुत्वाकर्षणाच्या वापराने किंवा त्याचं इंगित समजून त्या गुरुत्वाकर्षणाला विरोध करून सुद्धा आकाशामध्ये विमान विद्येद्वारे उडता कसं येतं अशा तऱ्हेची शास्त्रमीमांसा असते. म्हणजे शास्त्र मूलतः काही शोधत नाही, तर शास्त्र मूळ असलेल्या ज्या स्थिती, गती यांच्या नियमांना जाणून घेते आणि दोन वस्तूंच्या संघटनेतून आणि एका वस्तूच्या विघटनातून म्हणजे पृथक्करण आणि संघटन याच्यातून व्यवहाराला उपयोगी पडणाऱ्या नवीन वस्तूला जन्म देते. म्हणून वेदांत शास्त्र याने आत्म्याची निर्मिती, ब्रह्म आणि जीव याची निर्मिती कशी झाली याची जी संगती लावली आहे त्या संगतीतून विश्व निर्मितीच्या उपपत्ती म्हणजे विश्व निर्मितीचे सिद्धांत तयार झाले. तेव्हा लक्षात घ्या, वेद उपनिषद ही जी शास्त्र आहेत ते विश्व उपपत्तीचे सिद्धांत मांडणारे आहेत आणि ते अनेकानेक वर्षांच्या निरीक्षणातून आणि अनेकानेक थोर ऋषी महामुनींच्या अनुभवातून आजपर्यंत
बहुतांशी सिद्धतेस गेलेले आहेत आणि त्यातील अनेक सिद्धांत आजच्या शास्त्रीय कसोटीवर सुद्धा उतरलेले आहेत. हे सांगायचं कारण म्हणजे जीव आणि जगाची सृष्टी झाली व तिची उपपत्ती लावण्याकरता प्रकृतीची म्हणजे मायेची कल्पना केली गेली. म्हणजे जीव आणि जग हे कसं निर्माण झालं याची उपपत्ती संगती लावण्यासाठी मायेची कल्पना केली गेली. त्यातून शुद्ध ब्रह्म सगुण ब्रह्म म्हणजे सबल ब्रह्म झाले. म्हणजे जे मूळ शुद्ध पदार्थ असतो, जो मूळ शुद्ध पदार्थ असतो तो काहीच निर्माण करत नाही, परंतु त्या शुद्धतेमध्ये थोडीशी विकृती निर्माण झाली, विकार निर्माण झाला की नवीन पदार्थ निर्माण होतो. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये विकार निर्माण झाला, त्याच्यामध्ये तांब्याचं मिश्रण केलं की सोन्याचे दागिने बनतात. म्हणून शुद्ध ब्रह्म शुद्ध चैतन्य याच्यामध्ये जो विकार निर्माण झाला त्या विकारालाच माया म्हणजे मोह. आपण काहीतरी आहोत आणि आपण आहोत ते आपण बहुत व्हावे. म्हणजे प्रथम असणं ही सत नावाची कल्पना त्या ब्रह्मचेतनेमध्ये निर्माण झाली आणि त्या सत असण्याच्या चेतनेतून बहुत श्याम आपण अनेक पद्धतीने व्यक्त व्हावं असा संकल्प निर्माण झाला. म्हणून शुद्ध ब्रह्मामध्ये असणेपणाची कल्पना आणि पुढे बहुत श्याम बहुत व्हावे अशी इच्छा ही जी निर्माण झाली त्याला कारण माया असे म्हटलेले आहे. माया याचा अर्थच या मा सा माया, जी नाही परंतु आहे असं वाटतं ती माया. म्हणून माया म्हणजे नसून सुद्धा असणे पण वाटणारी जी स्थिती आहे त्याला माया म्हणतात. अशा अर्थाने वेदाने उपनिषदाने स्वाभाविकपणे ब्रह्म म्हणजे शुद्ध विश्वचेतना हे मान्य करून त्या ब्रह्मामध्ये शुद्ध विश्वचेतनेमध्ये माया म्हणजे सत म्हणजे असणेपणाची जाणीव निर्माण झाली आणि त्याच्यातूनच बहुत श्याम आपण बहुत व्हावे हा संकल्प निर्माण झाला. अशी मायारूपी बहुश्याम अशी संकल्पाची कल्पना निर्माण केली आणि त्यामधून स्वाभाविकपणे जीव जगत ईश्वर असं ब्रह्माचं जे रूप आहे आजचं जे सगुण साकार रूप आहे ते त्यामधून आलं. वस्तुतः ब्रह्म हे मूलतः निर्गुण निराकारच आहे, परंतु जसं पाणी हल्ल्यानंतर त्याच्यावर तरंगफेज बुडबुड्याचं साम्राज्य निर्माण होतं तसं ती शुद्ध चेतना काही कारणाने हल्ली त्याच्यात विकार निर्माण झाला यालाच माया म्हणतात. आणि चेतना हल्ली याच्यात जी माया म्हणून विकार निर्माण झाला त्यामधूनच पाणी हल्लं आणि पाण्याला आपल्या असणेपणाची जाणीव झाली. शुद्ध चैतन्य जे ज्याला आपण म्हणतो डॉर्मंट चैतन्य होतं, अतिशय सुप्त असं जे चैतन्य होतं ते हल्लं आणि त्या चैतन्याच्या हलण्यातूनच चैतन्याला आपल्या असणेपणाची जाणीव झाली. जसा माणूस स्तब्ध असतो आणि अंगावर माशी बसली किंवा डास बसला की तो हाताने डास मारतो, जेव्हा तो पूर्ण स्तब्ध असतो तेव्हा तो निर्गुण निराकारच असतो. आणि डास बसून चावला की तो हालचाल सुरू करतो तेव्हा त्याच्यामध्ये सगुण साकार असणेपणाची भावना निर्माण होते. तसंच हे जे डॉर्मंट एनर्जी आहे तसंच हे जे गुप्त सुप्त असं शुद्ध चैतन्य आहे त्याच्यामध्ये विकार रूप हालचाल निर्माण झाली आणि त्या चैतन्याला सत म्हणजे सत्य आपल्यातील असणेपणाच्या सत्तेची जाणीव झाली आणि यालाच म्हणतात ब्रह्माची सत्ता. म्हणून इथे लक्षात घ्या कोणतेही शास्त्र नवीन पदार्थ निर्माण करत नसून ईश्वर निर्मित पदार्थांचे संशोधन करून पृथक्करण एकीकरण करून व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वस्तू कशा निर्माण झाल्या हे सांगते. म्हणजे कोणतंही शास्त्र नवीन पदार्थ निर्माण करत नाही तर मूळच ईश्वर निर्मित किंवा निसर्ग निर्मित जी पदार्थ आहेत त्यांचं संशोधन करतं, त्यातील स्थिती गतीचं ज्ञान करून घेतं, त्या चैतन्याचे नियम समजून घेतं आणि वस्तूचे पृथक्करण
आणि अनेक किंवा दोन वस्तूंचे एकीकरण करून व्यवहारात हे संपूर्ण असणे पण कसं उपयोगी पडेल याबाबत निर्णय घेतो. म्हणून कोणतेही शास्त्र असलेल्या गोष्टीतून पृथक्करण आणि एकीकरण पद्धतीने व्यवहारात उपयोगी पडणाऱ्या वस्तू कशा निर्माण करता येतात ते सांगतो. आणि ते सांगण्या अगोदर हे शुद्ध चैतन्य आहे ते कसं विकारी झालं, त्यात कसा सत म्हणजे असणेपणाचा भाव निर्माण झाला, आणि हाच भाव पुढे जो आपण एकम एव द्वितीयम नास्ती, मी केवळ एक आणि एकच आहे दुसरा नाही, अशा या केवळ असणेपणामध्ये सतमध्येच बहुश्याम आपण बहुत व्हावं आणि विविध तऱ्हेने संपूर्ण आपल्याच रचनेचा आनंद उपभोगावा असं जेव्हा ब्रह्माला वाटलं तेव्हा जीव जगत आणि ईश्वर याची निर्मिती झाली. हा जो निर्णय आहे हा निर्णय म्हणजे विश्वनिर्मितीचा निर्णय असलेल्याच गोष्टीतून तर्कसंगती लावून वेदशास्त्राने उपनिषदाने केलेला हा जो निर्णय आहे तो आजपर्यंत हजारो वर्षाच्या आपल्या पूर्वसुरींच्या आपल्या श्रेष्ठ पूर्वजांच्या ज्ञानावर अनुमानावर आणि प्रत्यक्ष तपासणीवर अवलंबून आहे नव्हे. आजच्या शास्त्रीय मीमांसेमध्ये सुद्धा आपल्या पूर्वजांनी मांडलेले जे सिद्धांत आहेत ते बऱ्यापैकी किंबहुना 70-80% पर्यंत ते शास्त्रीय कसोटीला सुद्धा उरलेले आहेत. म्हणून माया म्हणजे जे नाही ते आहे असं वाटणं, प्रत्यक्षात जग नाही आहे परंतु पाण्यावर तरंग उमटावेत तसं पाण्यावर उमटलेले तरंग हे पाण्याचं विश्व आहे परंतु तरंग खोटे आहेत आणि पाणी खरं आहे. तसं चैतन्यावर उमटलेली दृश्य हे सगुण साकार विश्व आहे परंतु दृश्य येणारं जाणारं आहे म्हणून ते अशाश्वत आहे आणि मुळाशी असलेलं चैतन्य हे शाश्वत आहे. म्हणून एकम एव द्वितीयम नास्ती अशा ब्रह्मामध्ये हालचाल निर्माण झाली त्याला सत संकल्प म्हणतात. आणि ही असलेपणाची सत्ता म्हणजे ब्रह्माची व्यावहारिक सत्ता आहे. त्याच व्यावहारिक सत्तेचा वापर करून त्याच आपल्यातील विकाराचा बदलाचा वापर करून जीव निर्माण झाले. त्या जीवांचं जगत म्हणजे विश्व निर्माण झालं आणि जीव आणि जगत यांना नियंत्रण करणारी आत्मशक्ती निर्माण झाली. ती जीवाच्या अंतर्गत बसून आत्मा म्हणून काम करते. असं या जीव जगत ईश्वर आणि परमेश्वराच्या सृष्टीची विगतवारी एक व्यवस्था वेदांत शास्त्राने व अध्यात्मशास्त्राने लावलेली आहे. आता पुढे वेदांतानुसार तत्वता जरी काही निर्माण झाले नसले तरी तत्वता काही निर्माण झाले नाही म्हणजे अजातवाद. प्रत्यक्षात काहीच जन्माला आले नाही परंतु दृश्य जगाचा अनुभव आपणाला येत असल्याने त्याची व्यवस्था लावण्याकरता मायेची कल्पना करून सर्व सृष्टी निर्माण कशी झाली याची संयुक्तिक व्यवस्था लावली. प्रत्यक्षात चैतन्य सोडून काही नाही परंतु ज्या अर्थी दृश्य जगत आपल्या डोळ्याला दिसतं त्या अर्थी काही नसण्यामध्ये काहीतरी आहे असा जो भास निर्माण होतो त्याला माया असं म्हटलं. आणि या मायेतूनच हे जे विश्व नसून असणेपणी दिसतं त्याची संयुक्तिक व्यवस्था मी त्याची संगती लावली गेली. खरे तर माया म्हणजे या मा सा माया, ही नसूनही असल्यासारखी वाटते ती माया. अशा अर्थाने काही जन्माला आलेले नाही म्हणजे अजातवाद. म्हणजे नाही, जात म्हणजे जन्म, काहीच जन्माला आले नाही. अशा अर्थाने हा जो अजातवाद मांडला त्या अजातवादामध्येच म्हणजे शुद्ध ब्रह्म चैतन्यामध्येच माया आली आणि दृश्य रूप भासणारं परंतु नसणारं जग जन्माला आलं परंतु प्रत्यक्षात काहीच जन्माला आलं नाही असं अजातवाद असा एक सिद्धांत आहे. दुसरा एक विश्व उत्पत्तीचा सिद्धांत आहे की पाण्यावर जसे तरंगफेज बुडबुडे येतात परंतु पाण्यावर ते तरंगफेज बुडबुडे म्हणजे विवर्त आहेत, विकार आहेत, परंतु ते विकार गेले की अविकारी पाणी जसंच्या तसं असतं. तसं तरंगफेज बुडबुडे यासारखे दृश्यमय जगत जे तात्पुरतं आहे ते गेलं की पुन्हा जसं तरंग गेले की पाणी राहतं
तसं दृश्य जगत गेलं की मूळ ब्रह्मचेतना राहते असं म्हणून अजातवाद हाच पुढे विवर्तवाद म्हणजे काही नसताना सुद्धा असणेपणाचा भाव निर्माण होणे आणि तात्पुरतं असले पण जाणं आणि पुन्हा मूळची स्थिती येणं याला नसणेपणावर आलेले विवर्त तरंग असं म्हटले आहे. आणि हाच अजातवाद पुढे विवर्तवाद म्हणून विस्तारित झाला. त्यानंतर जसं मृगजळ असतं म्हणजे प्रकाश आणि हवेच्या कणांची हालचाल यामुळे जसं दुपारी पाण्याचा भास होतो किंवा एखाद्या जागी दोरी असते आणि त्या दोरीमध्ये सर्पाचा भास होतो, तसा जो पुढचा वाद आहे तो पहिला वाद आहे अजातवाद काहीच जन्माला आलं नाही, पण तू ज्या अर्थी दृश्य दिसतं त्या अर्थी ते काहीतरी आहे याची संगती लावताना विवर्तवाद म्हणजे तात्पुरतं असणं आणि मुळात काही नसणं असा वाद जन्माला आला. म्हणून अजातवाद हा पुढे विवर्तवाद म्हणून काही जणांनी मानला. याचीच पुढची व्याप्ती मृग जळ, मृग म्हणजे खोट आणि जळ म्हणजे पाणी. कडक उन्हामध्ये वायूच्या कणांची जी हालचाल असते ती हालचाल कडक उन्हामध्ये प्रखर उन्हामध्ये पाण्याच्या प्रवाहासारखी खळखळ वाहणाऱ्या झऱ्याच्या पाण्यासारखी दिसते, म्हणून त्याला मायावाद म्हटलं. किंवा दोरीच्या जागी सर्पाचा भास होतो म्हणून त्याला मायावाद म्हटलं, पण दोरी ही दोरी म्हणून आहे तिथे सर्प नाही, प्रकाश हा प्रकाश म्हणून आहे तिथे पाणी नाही. म्हणून नसलेल्या ठिकाणी पाणी दिसणं, नसलेल्या ठिकाणी साप दिसणं, अशा तऱ्हेने हा जो अजातवाद आहे तो पुढे विकारवाद म्हणून विवर्तवाद आला. पुढे तो नसलेली गोष्ट दिसणं म्हणून मायावाद म्हणून मानला गेला. सरते शेवटी सर्व दिसणार आणि असणार, तात्पुरतं दिसणार आणि कायमस्वरूपी असणार असं सर्व मिळून सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्व केवळ ब्रह्मचेतनाच आहे असा सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणजे शुद्ध ब्रह्मवाद मानला गेला. आणि ज्ञानेश्वराने पुढे जाऊन आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये अद्वय चिद्विलास, अद्वय चिद्विलास, चित म्हणजे चैतन्य, अद्वय दुसरं नाही असं एकमेव चैतन्य, चैतन्य हेच एकम एव द्वितीयम नास्ती असं आहे. परंतु ते चैतन्यच आपल्या शलाकाने आपल्या किरणाने जे भास निर्माण करतं, जो खेळ निर्माण करतो त्यालाच अद्वय चिद्विलास म्हणजे एकाच एक चैतन्याचा चैतन्य दृश्य रूपी खेळ म्हणजे चैतन्याचा चैतन्य किरणाद्वारे निर्माण झालेला तात्पुरत्या स्वरूपात असलेला अशाश्वत खेळ याला त्यांनी अद्वय चिद्विलास म्हटलेला आहे. हा खेळ तात्पुरता असल्यामुळे अशाश्वत आहे, पण तू खेळ थांबला की खेळ थांबल्यानंतर जी मूळ स्थिती असते ती शाश्वत आहे. म्हणून निर्गुण निराकार ब्रह्म हे शाश्वत आहे आणि सगुण साकार ब्रह्म हे अशाश्वत म्हणजे तात्पुरता आहे. तर ब्रह्मामध्ये सत्संकल्प निर्माण झाला, तिथून बहुश्याम हा संकल्प झाला आणि ब्रह्मातच चैतन्यातच विकार निर्माण होऊन वेगवेगळे तरंग निर्माण होऊन विवर्तवाद झाला, मायावाद झाला, सर्वम खलु इदम ब्रह्म हा शुद्ध चैतन्यवाद झाला. आणि त्याही पुढे जाऊन एकमेव चैतन्याच्या अनेकानेक दृश्य रूप खेळी म्हणजे अद्वय चिद्विलास असा वाद निर्माण झाला. परंतु प्रत्यक्षात योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ मुनी म्हणतात प्रत्यक्षात काही जन्मलेच नाही, काहीच जन्मले नाही आणि काहीच मरत नाही. त्यामुळे जन्म आणि मृत्यू, बंध आणि मोक्ष या केवळ कल्पना आहेत, त्याला ते अजातवाद म्हणतात. तर अशा तऱ्हेने जेव्हा सृष्टीवादाचे निराकरण झाले, सृष्टी कशी निर्माण झाली हे सिद्धांत मांडून झाले, तेव्हा आता प्रश्न पुढे उभा राहतो, जर सृष्टी तात्पुरती आहे, देह जर तात्पुरता आहे, तर देह म्हणजे देह जो आहे ते देह आहेत तरी किती? ज्या अर्थी निर्गुण निराकार ही मूळ स्थिती आहे आणि सगुण साकारी नंतर आलेली तात्पुरती स्थिती आहे, त्या अर्थी देह नेमके आहेत किती? तर देह नेमके आहेत किती याचं उत्तर आहे जगातील सर्व जीवांना. आणि जे जीव अज्ञ आहेत म्हणजे ज्ञानाने परिपूर्ण नाहीत, म्हणून जगातील सर्व अज्ञ जीवांना
आता सर्वज्ञ जीवांना म्हणजे जे सुज्ञ जीव आहेत, ज्ञानी जीव आहेत, त्यांना सुद्धा देह दोन आहेत. पण ते त्यातील मुख्य देह कोणता तर आत्मा हा देह समजतात आणि स्थूल देह हा ते तात्पुरता समजतात. म्हणून जगातील सर्व जीवांना एक अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म व दुसरा अधिभौतिक म्हणजे स्थूल असे दोन देह आहेत. आता हे जे अतिवाहिक आणि सूक्ष्म असे दोन देह आहेत त्याबद्दलच आपण निरूपण पुढे करूया. तर असे हे मायेमुळेच सर्व ब्रह्म म्हणजे सत असणे पण निर्माण झाले. या सतला चैतन्याची वास्तविक सत्ता, त्या असणेपणाला चैतन्याची वास्तविक सत्ता म्हणजे सामान्य सत्ता किंवा सत्ता सामान्य असे म्हणतात. हे सत पुढे होणाऱ्या समष्टी जीवांचे सर्व जीवांचे कारण होते. म्हणून यालाच कारण देह म्हणजे सत मध्येच बहुश्याम बहुत होण्याचा संकल्प तयार झाला. म्हणून या संकल्पाला आणि या संकल्पातून तयार झालेल्या देहाला कारण देह असे म्हणतात. आणि एकदा संकल्पातून कारण देह निर्माण झाला की ज्यार्थी देहाला कारण आहे त्यार्थी त्या कारण देहाचं कार्य पण आहे. म्हणून सत मधून बहुश्याम संकल्प, त्यातून कारण देह आणि कारण देहातून कार्यकारण संबंधाची कल्पना पुढे आली. या सत मध्ये स्फुरण होऊ लागले म्हणजे मी आहे असा संकल्प किंवा असणेपणा तयार झाला. त्याला चित्त असे म्हणतात. त्या चित्तालाच वेदांतात चिदाभास म्हणजे देहाच्या आत असलेली चैतन्याची जाणीव किंवा चैतन्याचा आभास याला चिदाभास म्हणतात. म्हणून चिदाभास म्हणजे देहांतर्गत चैतन्याची होणारी जाणीव किंवा चित्त. चिदाभास म्हणजे जीवाची प्रातिभासिक सत्ता किंवा जाणीव रूपाने प्रतिबिंबित होणारी सत्ता. तर चैतन्याचा आभास आणि त्याच्यातून जाणीव रूपाने ज्ञान रूपाने आपल्या असणेपणाची जी खात्री माणसाला होते त्या खात्रीला प्रातिभासिक सत्ता म्हणतात. प्रातिभासिक म्हणजे मनामध्ये, बुद्धीमध्ये, चित्तामध्ये जे काही जाणवतं आपलं असणेपण, आणि हे आपलं असणेपण आपण पुढे कसं वापरावं, ते पुढे कसं न्यावं हे जे जाणवतं. तर जसं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब दिसावं तसं मनामध्ये सत्संकल्प करून जन्माला आलेल्या जीवाला आणि बहुश्याम व्हावं वाटलं असं जेव्हा ब्रह्माला वाटलं तेव्हा जो कारण देह म्हणून आला त्या कारण देहाला कार्यकारण संबंध निर्माण झाला. त्या कार्यकारण संबंधातून जीवाला जे चित्त म्हणजे देहाच्या अंतर्गत चैतन्याचा आभास निर्माण झाला. त्या चित्तालाच चिदाभास म्हणजे देहाच्या अंतर्गत भासमान होणार चैतन्याचं प्रतिबिंब म्हणतात. आणि हा जो चिदाभास आहे त्या तोच विषयोन्मुख म्हणजे विषय सेवन करायला उत्सुक झाला. आणि यातून अहंकारयुक्त बुद्धी एक, दोन चैतन्ययुक्त मन दोन, तीन ज्ञानेंद्रिय, ज्ञानेंद्रिय 5 आहेत म्हणजे 5 नी 2 7, कर्मेंद्रिय 5 म्हणजे 5 नी 2 7 झाली. बुद्धी चैतन्य ज्ञानेंद्रिय म्हणजे 7 झाली. कर्मेंद्रिय त्यात मिळवा की 5 झाली म्हणजे 12 झाली. आणि पंचप्राण मिळवले की 5 झाले म्हणजे 17 झाले. म्हणून अहंकारयुक्त बुद्धी 1, चैतन्ययुक्त मन 2, 5 ज्ञानेंद्रिय 7 झाली, 5 कर्मेंद्रिय 7 नी 5 12 झाली. आणि प्राण म्हणजे प्राण अपान व्यान उदान समान 5 प्राण झाले म्हणजे 17 झाले. म्हणजे अहंकारयुक्त बुद्धी, या बुद्धीमध्ये अहंकार आणि बुद्धी आले. चैतन्ययुक्त मन म्हणजे मन, ज्ञानेंद्रिय 5, कर्मेंद्रिय 5 आणि प्राण 5 म्हणजे 17 तत्वांचा हा जो संघात तयार झाला यालाच अतिवाहिक सूक्ष्म देह म्हणतात. हा जो 17 तत्वांचा संघात आहे त्याला अतिवाहिक सूक्ष्म देह म्हणतात. आणि बाहेर जो हा रक्त मांसाचा हाडाचा चर्माचा देह आहे त्याला स्थूल देह म्हणतात. जगातील सर्व जीवांना अज्ञानामुळे केवळ आणि केवळ स्थूल देहाचीच जाणीव असते आणि ते स्थूल देहालाच मी समजतात. परंतु ज्ञानी माणूस सूक्ष्म देहाला म्हणजे आतील चैतन्य आणि त्याच्या प्रसरणशील
ज्ञानवृत्तीला आत्म्याला मी म्हणतात. म्हणून चैतन्ययुक्त आत्म्याला मी समजणं म्हणजे अतिवाहिक सूक्ष्म देह हाच खरा समजणं आणि त्यालाच आत्मा मानणं हे ज्ञानी माणूस करतात. आणि अज्ञानी माणूस मात्र बाहेरच्या स्थूल देहावर विश्वास ठेवून आय एम द बॉडी अँड बॉडी इज माय सेल्फ, सोल इज नथिंग बट माय बॉडी अशा तऱ्हेचे अनर्गल म्हणजे निरर्थक अर्थशून्य उद्गार काढतात. म्हणून ज्ञानी माणूस अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म चैतन्य रूपी देहाला आत्म्याला महत्व देतात आणि अज्ञानी माणूस आपल्या बाह्य रूपाला महत्व देतात. हे अतिवाहिक सूक्ष्म देह आणि स्वाभाविकपणे स्थूल देह म्हणजे अधिभौतिक देह याचं वर्णन आहे. तेव्हा अतिवाहिक सूक्ष्म देह म्हणजेच आत्म किंवा आत्मज्ञान आणि आत्मस्थान व त्याची महती आणि अधिभौतिक स्थूल देह म्हणजे बाह्य रक्तमांसाचा हातपाय असलेला हालचाल योग्य असं यंत्रासारखा असलेला जो बाहेरचा देह आहे तो स्थूल देह आहे. तेव्हा अतिवाहिक देहाची जाणीव ज्याला झाली तो ज्ञानी माणूस असतो आणि त्याला स्थूल देह असून नसल्यासारखा असतो. परंतु ज्याला केवळ स्थूल देहच कळला तो अज्ञानी असतो. तो आपल्या आत लपलेल्या सूक्ष्म देहाचा किंवा अतिवाहिक देहाचा विचारच करत नाही. म्हणून अतिवाहिक देह न कळणं त्याचा विचार न करणं म्हणजे आत्म्याची विस्मृती आणि स्थूल देहाला म्हणजे अधिभौतिक देहाला खरं मानणं म्हणजे अज्ञान. म्हणून अतिवाहिक सूक्ष्म आत्मतत्व असलेल्या देहाचा विचार न करता केवळ बाह्य यंत्रवत असलेल्या देहाचा विचार करणं यालाच आत्म्याची विस्मृती किंवा अज्ञान म्हणतात. म्हणून अतिवाहिक सूक्ष्म देहाची स्मृती होणं म्हणजेच आत्मज्ञानावर असणं आणि अधिभौतिक देहाला कवटाळणं म्हणजेच आत्मविस्मृती. इथे येऊन आजचं आपलं निवेदन थांबूया. तेव्हा विश्व उत्पत्तीचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांत आपण पाहिले. अजातवाद, विवर्तवाद, मायावाद, सर्वम खलु इदम ब्रह्म म्हणजे सर्व काही ब्रह्मच आहे असा वाद आणि अद्वैचित विलास म्हणजे एका आणि एकमेव चैतन्याचा चैतन्यरूपी आविष्कार डिझाईन नक्षी देखावा म्हणजे अद्वैचित विलास. परंतु देखावा खोटा म्हणजे स्थूल देह खोटा आणि त्यात लपलेलं जे अतिवाहिक सूक्ष्म देह आहे म्हणजे आत्मचैतन्य आणि त्याच्या विस्ताराचं शास्त्र आहे. हे जो जाणतो तोच आत्मा, चैतन्य, चैतन्याचे नियम आणि चैतन्याचा सन्मान हे सर्व जाणतो आणि तोच खरा आत्मपूजा करणारा आत्म्याचं स्मरण असलेला ज्ञानी माणूस असतो. आणि हे ज्याला जमत नाही तो देहपूजा म्हणजे आपल्या बाहेरचा कवडीमोल जो सांगायला आहे ते जे यंत्र आहे ते यंत्राचीच पूजा करणारा माणूस हा मूर्ख माणूस. आणि यंत्राची यांत्रिकता त्याच्या पाठील चैतन्य त्या चैतन्याचं रहस्य समजून घेणारा माणूस हाच खरा आत्मपूजा करणारा आत्मज्ञानी माणूस. म्हणून अतिवाहिक सूक्ष्म देह हेच आत्मज्ञानाचं ठिकाण आहे आणि अधिभौतिक स्थूल देह हे केवळ आणि केवळ बाह्य यंत्राचं चालणं आहे. हे जर आपल्या लक्षात आलं तर आत्मज्ञान स्मृती म्हणजे काय आणि आत्मज्ञान विस्मृती म्हणजे काय. आत्मज्ञान स्मृती म्हणजे अतिवाहिक देहाचं स्वरूप समजून घेणं आणि तिथेच राहणं आणि विस्मृती म्हणजे अतिवाहिक देह न कळल्यामुळे केवळ आपला जो दर्शनी देह आहे त्याचं दर्शनी रूप आहे ते कुरूप असो सुरूप असो वाकडं तिकडं असो सरळ असो त्याच्याशीच जो अडून राहिला तो अज्ञानी माणूस आहे. त्याला आत्म्याचा विसर झालेला आहे. म्हणून आत्मस्मृती आणि आत्मविसर म्हणजे काय हे आज आपण अतिवाहिक सूक्ष्म देह आणि अधिभौतिक स्थूल देह यातून तपासून पाहिले आणि विश्व उत्पत्तीचे चारी पाची सिद्धांत पाहिले. आणि या सिद्धांतानुसार कुठलाही शास्त्रीय सिद्धांत असलेल्या गोष्टीची संगती लावतो आणि असलेल्या गोष्टी एकत्र आणून किंवा विघटन करून व्यवहाराच्या उपयोगी काय गोष्टी करता येतील हे सांगतो. अशा अर्थाने वेदांत शास्त्र असो उपनिषदीय धर्मशास्त्र असो ही सर्व शास्त्र असलेल्या गोष्टीची अनुमान पद्धतीने प्रत्यक्ष प्रमाण पद्धतीने
आणि पूर्वसुरींचे जे अनुभव आहेत त्याच्या तपासणीतून अशी तिहेरी संगत लावून हे असलेलं जे आहे ते ज्ञान रूपाने प्रकट करणं हे जे वेदांत शास्त्राचं काम आहे. त्या वेदांत शास्त्रानुसारच अतिवाहिक म्हणजे सूक्ष्म देह म्हणजेच आत्मसत्ता आणि अतिभौतिक स्थूल देह म्हणजे विकारी सत्ता हे आपल्या लक्षात येतं. म्हणून अविकारी गोष्टीकडे लक्ष देणं म्हणजे आत्मस्मृती आणि विकारी गोष्टीकडे दुर्लक्ष करणं याचा अर्थच ज्ञानावर असणं. पण जी माणसं विकारी गोष्टीला खरं मानतात ती माणसं अज्ञानी असतात. अशा अर्थाने बहुशा सर्व जीवच अज्ञानी आहेत. बहुशा सर्व लोकांनाच आत्मज्ञानाचा विसर पडलेला आहे. म्हणून आत्मज्ञानाचा विसर पडायचा नसेल तर आपल्यातील अतिवाहिक सूक्ष्म देहाचं ज्ञान करून घेणं हे महत्वाचं आहे. त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. बाकी सर्व जे ज्ञान आहे ते वरवरच आहे, स्थूल आहे. अशा अर्थाने ती आत्म्याची विस्मृती आहे किंवा आपल्या मूळ असणेपणाचा तो विसर आहे. तर आपल्या मूळ असणेपणाच्या विसरातून कसे बाहेर यावं हे आज आपण अतिवाहिक आणि अधिभौतिक देहाच्या रचनेतून स्पष्ट केलेलं आहे. पुढील निरूपण उद्याच्या भागात पाहू. अस्तु. धन्यवाद. सुप्रभात. सर्वांना शुभ दिन.